पहिली बातमी पुण्याच्या रस्त्यावर अश्लील चाळी करणाऱ्या मस्तवाल गौरव अहुजाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या या संदर्भातली आहे। दरम्यान गौरव अहुजाचा मित्र भाग्येश ओसवालला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळलंय। दुसरी बातमी अंगाची लाही करणारी आहे, कारण पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। मुंबई ठाण्यासह संपूर्ण कोकणात हा इशारा दिला गेलाय। तर तिसरी बातमी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्याची आहे। दुबईमध्ये आज टीम इंडिया आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहे, तेव्हा आज कोण चॅम्पियन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर आपण हे तीनही घटना ज्या आहे, या तीनही बातम्या ज्या आहेत त्या आज काय विशेषच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण पाहणार आहे गौरव अहुजा याला अटक झालेली आहे, त्यानंतर राज्यामध्ये उष्णतेचा कडाका वाढला आहे, तर तिसरी बातमी म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात। पहिली मोठी बातमी बीडच्या बावीत शेतकरी ढाकणींना खोक्याकडून झालेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर कासार तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे। एकंदरीत खोक्याचा आका आमदार सुरेश धस आहे आणि त्यामुळे धसांना सह आरोपी करा ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे आजच्या या मोर्चामध्ये ओबीसी नेते सुद्धा सहभागी होणार असल्याचं कळतंय। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये आक्रोश मोर्चा निघणार आहे। देशमुख कुटुंबीय बारामतीमध्ये या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। शिवाजी उद्यानातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। संतोष देशमुखांच्या हत्येला 3 महिने आता पूर्ण झालेले आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबाबत वैभवीने काळीच पिळवटून टाकणारा जबाब दिला। काय आहे या जबाबात, पहा बातमी 60 सेकंदात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। आता देशमुख कुटुंबियांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। त्यामध्ये संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यामधून खळबळजनक माहिती समोर आली। वैभवी देशमुखचा हाच जबाब साम टीव्हीच्या हाती लागला। त्यात माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितल्याचं या जबाबामध्ये म्हटलंय। कॉल विष्णू चाटेचाच होता असं वडिलांनी सांगितल्याचंही वैभवीनं आपल्या जबाबात म्हटलंय। वैभवी देशमुखच्या जबाबात काय आहे तेही पाहूया। भाऊ, एवढं काही झालं नाही, कशाला एवढं ताणता भाऊ, जीवावर का उठता असं वडील फोनवर बोलत असल्याचं वैभवीनं सांगितलंय। माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितलं असंही वैभवीचं म्हणणं आहे। 10 ते 12 मिनिटं हा कॉल सुरू होता। कॉल आरोपी विष्णू चाटेचा असल्याचं वडिलांनी सांगितल्याचं वैभवीनं आपल्या जबाबात नोंदवलं। त्यामुळे आता कराड गँगच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार असल्याचं दिसतंय। यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यात भर रस्त्यात नंगानाच करणाऱ्या माजोड्या तरुणावर राजकारण तापलेले। पुण्यात गुंडगिरी वाढती असं असताना पोलीस आयुक्त कारवाई का करत नाही? आयुक्तांना पालकमंत्र्यांचे आदेश नाहीत का, हा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केलाय। लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। किती मोठ्या बापाचा मुलगा असू द्या, कठोर कारवाई झाली पाहिजे ही मागणी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केली आहे। आरोपींची फक्त धिंड काढून उपयोग नाही असंही धंगेकर म्हणाले। होळीनिमित्त कोकणात 2 विशेष एक्सप्रेस गाड्या मध्य आणि कोकण रेल्वेने सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। मडगाव ते पनवेल आणि मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहे। त्यांचं आरक्षण 8 मार्च पासून सुरू झाले, तर 15 आणि 22 मार्च रोजी ही विशेष गाडी धावणार आहे। पुणे मेट्रो प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार झालेला आहे, तर पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका 3 या प्रकल्पासाठी जमिनीचा 99.94% भाग यशस्वीरित्या संपादित केलेला आहे। आता अंतिम जमिनीच्या मंजुरीमुळे आता मेट्रो मार्गिका 3 प्रकल्पाच्या कामाला वेग येईल, हा विश्वास प्राधिकरण विभागाला आहे। सोलापूर जिल्ह्यात 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। याशिवाय यवतमाळमध्ये 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। तापमानात वाढ झाल्यानं दुपारी रस्त्यावर शुकशुकाट आहे। 2 दिवसांमध्ये आणखी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे।
जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीच्या मिरजेत पोलीस चौकीचा दिवसभराचा कारभार महिला अधिकाऱ्यांकडून चालवण्यात आला। यावेळेस पोलीस ठाण्यातील सर्व भूमिका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडल्या। पोलीस निरीक्षक संदीप शिंदेंच्या नेतृत्वाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलेला आहे। महिला दिनानिमित्त सीएसएमटी मधून जाणाऱ्या वंदे भारतचं सारथ्य महिलांकडे देण्यात आलं। सुरेखा यादव यांनी आपल्या को पायलटसह शिर्डीपर्यंत वंदे भारतचं सारथ्य केलं। रेल्वेमध्ये 4 महिला कर्मचाऱ्यांचा स्पेशल स्टाफ होता। शिर्डीमध्ये पोहोचतात त्यांचं फटाके फोडत जल्लोषात स्वागत करण्यात आलं। जागतिक महिला दिनानिमित्त मावळच्या पवनानगरमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन झालं। महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दरम्यान या कार्यशाळेत त्यांचा कल फुल शेतीकडे दिसला। मुंबईच्या अंधेरीमधील MIDC परिसरात पोलिसांनी महिलांची तक्रार निवारण दिनाचं आयोजन केलं आणि यावेळेस महिला DCP सचिन गुंजाळ यांना तक्रारी सांगताना त्या भावूक झाल्या। या उपक्रमाला त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। रशियाने युक्रेनवरती पुन्हा हल्ला केलेला आहे। रशियाच्या या हल्ल्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झालाय। एकीकडे रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध थांबवण्याबाबत चर्चा सुरू आहे, दुसरीकडे रशियाने हा हल्ला केलाय। युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी रशियानं केलेल्या हल्ल्याचा निषेध केलाय। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रेत बैलगाडा स्पर्धेचं आयोजन झालं। यावेळेस राज्यातील बैलगाडा स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। ही स्पर्धा 2 दिवस चालणार आहे। दरम्यान सर्व बैलजोड्यांची भव्य मिरवणूक देखील या दरम्यान काढण्यात आली आहे। आझाद मैदानात महिला दिनाच्या दिवशी महिला शिक्षकांनी स्वतःच्या तोंडाला काळं फासलं आंदोलन केलं। सरकारचा निषेध व्यक्त केला आणि सर्व आंदोलक आक्रमक झाले। शिक्षकांना कायम करावं या मागणीसाठी 18 वर्षांपासून लढा सुरू आहे। तर समग्र शिक्षा अभियानातल्या महिला शिक्षकांनी यावेळेस सरकारचा निषेध नोंदवलाय। पुण्यातल्या रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या माजुड्या तरुणावर आता काँग्रेस आक्रमक झाली। काँग्रेसच्या महिला आंदोलक आरोपी गौरव अहुजाच्या बाप मनोज अहुजा यांच्या रेस्टॉरंट बारमध्ये धडकल्या। आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढत बार बंद पाडला। धुळ्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं एका तरुणाला मारहाण केली आहे, त्यामुळे शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी त्याच्या निषेधार्थ मोर्चा काढलाय। पोलीस अधिकाऱ्याला निलंबित न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान तरुणानं अफजल खानच्या वधाची पोस्ट व्हायरल केली, त्यामुळे पोलिसांना मारहाण केली। नाशिकमध्ये आदिवासी महिलांकडून हंडा मोर्चा काढण्यात आला। आदिवासी भागात जलजीवन योजनेची कामं न झाल्यानं त्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला। हंडाभर पाण्यासाठी त्यांना मैलोनबिल पायपीट करावी लागते। दरम्यान प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महिलांनी हंडा मोर्चा काढलाय। पंढरपूरमध्ये रस्त्याची कामं रखडलेली आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। शहरात सध्या 11 रस्त्यांची कामं सुरू आहे, मात्र काही ठिकाणी काम संथ गतीने सुरू आहे तर काही ठिकाणी ठप्प झालंय। पिंपरी चिंचवडमधील वाकड आणि ताथवडे या परिसरातील नागरिकांनी वाढत्या वायू प्रदूषणाविरोधात मोर्चा काढला। परिसरात RMC प्लांट सुरू आहे, याशिवाय धुळीचे कण मोठ्या प्रमाणात हवेत पसरले। नागरिकांना श्वसनाचे विकार होत आहेत, त्यामुळे प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी सध्या तरी केली जाते। एक ब्रेकिंग न्यूज, लव जिहाद विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली आहे। लव जिहाद विरोधातील कायदे कठोर केले जाणार असं फडणवीसांनी सांगितलंय। राज्यात लव जिहादची जवळपास 1 लाख प्रकरणं आहेत आणि यामध्ये या प्रकरणाचं विशेष समितीकडून सखोल विश्लेषण सुद्धा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सोशल मीडियावरती जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा इशारा दिलेला आहे। तर सोशल माध्यमातून सध्या बीड जिल्ह्यामध्ये 2 समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल होती आहे। या विरोधात प्रशासनानं धोरण सुद्धा जारी केलेलं आहे। जालन्यातल्या बदनापूर पोलिसांनी संशयित आरोपीला लाथ्याबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचं बघायला मिळतंय। तर ढोकसाच्या रामा गव्हाणे या व्यक्तीला पोलिसांकडून मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला। संशयित आरोपी कोर्टात हजर होत नसल्यानं पोलिसाला आणण्यासाठी ढोकसाळ गावात गेले, तेव्हा हा प्रकार घडल्याची माहिती।
एकंदरीत सध्या आपण पाहतोय अमरावतीच्या अचलपूरमध्ये रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झालेला आहे। सिझेरियन ऑपरेशन दरम्यान रक्तवाहिनी न जोडता पोटाला टाके मारले, त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाचा आहे। महिला डॉक्टर आणि सहकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या केली जाते आहे। हिंगोलीमध्ये बसमधून जीवघेणा प्रवास सुरू आहे आणि या बसमध्ये बाहेर जाण्याच्या मार्गातली प्लेट उकळली आहे, त्यामुळे त्यामध्ये पाय गेला तर बस खाली जाऊन थेट जीव सुद्धा जाऊ शकतो। या बसमधून शाळेतली मुलं दररोज प्रवास करतायत, याकडे पालिकेने लक्ष द्यावं अशी मागणी प्रवासी करतायत। सोलापूरच्या शिवनीमध्ये जाणारा रस्ता 2 वर्षांपासून अर्धवट आहे, त्यामुळे रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत। तक्रार करून देखील बांधकाम विभाग लक्ष देत नाही, त्यामुळे नागरिक आता संताप व्यक्त करतायत। स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष द्यावं आणि रस्ता तयार करावा अशी मागणी गावकरी करतायत। नागपूरमधल्या उमरेडमधील MIDC मध्ये 2 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या। टायर जाळून त्यापासून ऑइल तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आणि दुसरीकडे कापसाच्या गटाणी तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आग लागली। अग्निशमन दलानं ही आग विझवली आहे, मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। यवतमाळमधल्या दारवा तालुक्यातील डोलारी गावाजवळ एसटी बसचा अपघात झालाय। या अपघातात बसमधील 12 शालेय विद्यार्थी जखमी झाले। एसटी बस चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला कलंडली। सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही। जी शाळा कल्याणमध्ये पुना लिंक रोडवरती सिमेंटच्या मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाला असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं 3 ते 4 रिक्षांना टेम्पोसह धडक देण्यात आली आहे। अपघातात टेम्पो चालकासह 3 जण गंभीर जखमी झाले। वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लातूरच्या उदगीरमध्ये पिंपरी घाटात भीषण अपघात झाला। यावेळेस कार आणि ट्रकने समोरासमोर धडक दिली आहे। कारमधील एकाला गंभीर दुखापत झाली, त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। रायगडच्या म्हसळ्यात पहिल्या पतीने मित्रासोबत मिळून पत्नीचा काटा काढण्याचा प्रयत्न केला असल्याचं बघायला मिळतंय। महिला दिनीच महिलेचा पहिला पती दुर्वेश धाडव यानं तिच्या मानेवर स्क्रूड्रायव्हरने वार केले असल्याचं देखील पाहायला मिळतंय। महिला गंभीर जखमी झाली आहे, तिच्यावर उपचार सुरू आहे। आरोपी धावडेला पोलिसांनी अटक केली आहे। पुण्याच्या कोथरूड परिसरात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर किरकोळ वादातून रिक्षा चालकाकडून आणि त्याच्या साथीदाराकडून धारदार शस्त्रानं मारहाण झाली। या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला। मारहाणीचा CCTV व्हिडिओ समोर आलाय। पुण्यातल्या चाकण MIDC मध्ये गावगुंडांनी राडा घातलेला आहे। एका कंपनीमधील कर्मचाऱ्यांना मारहाण झाली। मारहाणीचं कारण अस्पष्ट आहे। कंपनीमधील 20 ते 25 कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली। पुण्यातील सिंहगडमध्ये टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय। मारहाण करण्यात आलेली आहे। टोळक्यानं कोयत्यानं वार करून तरुण जखमी झालाय। घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून पसार देखील झालेला आहे आणि या प्रकरणानंतर दाम्पत्यानं पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे। राजस्थानमधील JK नगर या कॉलनीमध्ये एका मुलीवरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला, त्यात ती गंभीर जखमी झाली। तिला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आला। आणि आता बातमी आहे अल्पसंख्याक दर्जा मिळवणाऱ्या शाळांच्या घोटाळ्याची। राज्यातील खासगी शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवून मोठा घोटाळा केला। मात्र शिक्षण विभागाचा हा घोटाळा नेमका काय आहे? खासगी शाळांकडून शासनाची कशी फसवणूक सुरू आहे? पहा साम टीव्हीच्या या खास रिपोर्टमध्ये। अल्पसंख्याक शाळांची सरकारी फसवणूक, विद्यार्थ्यांच्या लुटीसाठी शाळांचा घाट, अल्पसंख्याक नावाने खासगी शाळांचा गोरखधंदा। राज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या नावानं खासगी शाळांचा गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब विद्यार्थ्यांना
शिक्षण देण्यासाठी 25% प्रवेश देणं बंधनकारक असताना आता खासगी शाळांनी लाखोंचा गल्ला जमवण्यासाठी अल्पसंख्याक दर्जा मिळवून पळवाट काढत शिक्षणाचा बाजार मांडलाय. तर एकट्या छत्रपती संभाजीनगरच्या 622 अल्पसंख्याक शाळांमध्ये आरटी अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. मात्र संभाजीनगरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेनं लाखो रुपये फेकणाऱ्या पैसेवाल्यांच्या मुलांनाच प्रवेश देत थेट सरकारच्या डोळ्यातच धुळफेक केल्याचा आरोप पालकांनी केलाय. पहिल्या ज्या शाळा आर टीमध्ये होत्या संभाजीनगरच्या आणि त्यांनी अल्पसंख्याकाचं प्रमाणपत्र काढलं. प्रमाणपत्र काढल्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे दिलं. तर खरंच त्या समूहाचे मुलं त्या शाळेत शिकतायत किंवा नाही, किमान एवढं जरी व्हेरिफिकेशन संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या यंत्रणेने प्रशासकीय यंत्रणेने केलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत खासगी शाळांचं फॅड आलंय. खासगी शाळांमध्ये वर्षाला किमान 30,000पासून ते 1.5 लाखांपर्यंतची फी आकारली जाते. यामध्ये 25% आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंधनकारक आहे. या शाळांना सरकार वर्षाला एका विद्यार्थ्यामागे 17,000 रुपये देतं. मात्र खासगी शाळांनी थेट अल्पसंख्याक दर्जा मिळवण्याचे मार्ग स्वीकारून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारण्याचा सपाटा लावलाय. मात्र अल्पसंख्याक शाळांबाबत सरकारचा नियम काय सांगतो तेही पाहूया. भाषिक आणि धार्मिक आधारावर अल्पसंख्याक दर्जा मिळवू शकतात. 50% सदस्य धार्मिक आणि भाषिक आधारावर अल्पसंख्याक असणं आवश्यक. संस्था ज्या अल्पसंख्याक समुदायासाठी तयार करण्यात आली त्यापैकी 51% विद्यार्थी असणं बंधनकारक. 2009 ते 2022 13 वर्षात 2789 शैक्षणिक संस्थांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवला. 2009 आरटीची अंमलबजावणी सुरू होताच 634 शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त. प्रत्यक्षात मात्र या निकषांना उडवून लावत शाळांमध्ये त्या समूहाचे 50% विद्यार्थी नसल्याचं उघडकीस आलंय. भाषिक आणि धार्मिक आधारावर अल्पसंख्याक विद्यार्थी नसतानाही खासगी शाळांचा हा गोरखधंदा सुरू असल्यानं त्यावर साम टीव्हीनं सवाल उपस्थित केले. संबंधित समूहाचे 50% विद्यार्थी नसताना शाळेला अल्पसंख्याक दर्जा कसा मिळाला? नियमबाह्य खासगी शाळांवर शिक्षण विभागाची कारवाई का नाही? शिक्षण विभाग नियमबाह्य शाळांना अभय का देत आहे? साम टीव्हीनं शिक्षण विभागातील गैरप्रकार समोर आणल्यानंतरही शिक्षण विभागानं तक्रार आली तरच कारवाई करू असं म्हणत आपलं कातडी बचाव धोरण अवलंबलंय. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांमध्ये आरटी प्रवेश किंवा इतर काही ज्या काही समस्या असतील किंवा ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या अनुषंगानं शासन निर्णय अल्पसंख्याक संस्थांचं बायलॉज या सर्व बाबींचा अभ्यास करून प्राप्त तक्रारींची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल. राज्यात 3,000पेक्षा जास्त खासगी शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवून सरकारची फसवणूक सुरू केली आहे. त्यामुळे शिक्षण विभाग या बोगस शाळांवर कारवाई कधी करणार आणि गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काच्या 25% जागा कधी मिळवून देणार याकडेही लक्ष लागलंय. मागेल त्याला अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या अल्पसंख्याक विभागाची आता चौकशी झाली पाहिजे. इतकंच नाही तर अल्पसंख्याक दर्जा घेऊन सुरू असलेल्या शाळांवर कारवाई करीत नसल्यास शिक्षण विभागाचीही चौकशी झाली पाहिजे. तेव्हाच कुठं सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. चॅम्पियन नेमका कोण ठरणार, भारत की न्यूझीलंड, याचा फैसला आज होणार आहे. दुबईमध्ये आज रंगणार आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज फायनल रंगणार आहे आणि या स्पर्धेमध्ये भारतीय टीमचं पारडं जड मानलं जात आहे. कारण भारतीय टीमने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही मॅच गमावलेली नाही. भारतीय टीम सलग तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करते. 2000 मधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. तेव्हा फायनलमध्ये भारताला लोळवत किवींनी टीम इंडियाचं स्वप्न भंग केलं होतं.
तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनलमध्ये टॉस कोण जिंकणार हे मॅचची दिशा ठरवू शकतं. या स्पर्धेत टीम इंडियाने एकही नाणेफेक जिंकलेली नाहीये. दुबई स्टेडियमची खेळपट्टी खूपच संथ आहे, त्यामुळे संध्याकाळी फलंदाजी करणं सोपं मानलं जात आहे. आज भारतासाठी नाणेफेक जिंकणं महत्वाचं काय याची कारणं गेल्या 10 सामन्यांच्या निकालात दडली आहे. दुबई स्टेडियमच्या खेळपट्टीवरती संध्याकाळी फलंदाजी सोपी आहे. गेल्या 10 सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाने 7 सामने जिंकले. टीम इंडियाने धावांचा पाठलाग करताना 4 पैकी 3 सामने जिंकले. भारताने न्यूझीलंड विरुद्ध प्रथम फलंदाजी करून सामना जिंकला होता. 2023 वर्ल्ड कप फायनल मध्ये टॉस हरलो ऑस्ट्रेलियानं सामना जिंकला. तर आज खरंच भारतानं टॉस जिंकणं नेमकं का महत्वाचं हे सुद्धा आपण बघितलं. मात्र न्यूझीलंड सोबत आज जो भारताचा सामना होणार आहे त्यामध्ये नेमकं कोण वरचढ ठरतं ते देखील बघणं महत्वाचं. आणि आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आजच्या या क्रिकेट मॅचकडे. यासोबतच घेऊयात अगदी छोटासा ब्रेक. आम्ही लगेचच परततोय. साम हेल्पलाईन छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील ही बातमी आहे. साम टीव्हीने हा गंभीर प्रकार महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर मात्र पोलिसांची पळापळ सुरू झाली आणि अखेर या आरोपींना अटक करण्यात आली. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत.